श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे महान योगी, सिद्धपुरुष आणि अद्वितीय चमत्कारिक संत म्हणून ओळखले जातात. त्यांचे चरित्र अनेक चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांनी भक्तांच्या संकटांत धावून जाऊन त्यांना तारलेले असंख्य प्रसंग आहेत. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या भक्तांना त्यांनी जीवनात प्रकाश दिला आहे. अशाच एका प्रसंगाची कथा अक्कलकोट परिसरात खूप प्रसिद्ध आहे. एकदा एक गरीब शेतकरी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. त्याचे आयुष्य दारिद्र्य, अपयश आणि दुःखांनी भरलेले होते. शेती नासलेली, घरात अन्नाचा दाणाही नव्हता. पत्नी आजारी होती आणि मुलांना शिक्षण देता येत नव्हते. निराश होऊन शेवटचा उपाय म्हणून तो स्वामी समर्थांच्या चरणी गेला. स्वामी महाराज त्यांच्या समाधीस्थळी बसले होते. तो शेतकरी दिनवाणेपणाने त्यांच्या पुढे नतमस्तक झाला आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, स्वामी, आता काहीच उरले नाही. शेवटचा आशा म्हणून तुमच्याकडे आलो आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, बाळ, जिथे श्रद्धा असते तिथे कृपा आपोआप होते. तू आल्या आल्या समाधान मिळव. त्यानंतर त्याला एक वस्त्र आणि एक मुठं भस्म दिले व सांगितले, हे शेतात टाक. तू आता काळजी करू नकोस. शेतकरी घरी परतला आणि स्वामी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ते भस्म शेतात टाकले. पुढच्या काही दिवसांत गावात पाऊस पडला. ज्या जमिनीवर काही उगवत नव्हते तिथे भरपूर पीक आले. अन्नधान्याने घर भरून गेले. पत्नीची तब्येत सुधारली आणि मुलेही शाळेत जाऊ लागली. शेतकरी पुन्हा अक्कलकोटला गेला आणि महाराजांना वंदन करून म्हणाला, स्वामी, तुमच्यामुळेच जीवनात पुन्हा आशा आली. स्वामी महाराज हसत म्हणाले, बाळा, ही माझी नाही, तुझ्या श्रद्धेची फलश्रुती आहे. या चमत्कारातून आपल्याला हे शिकायला मिळते की केवळ संकटातून मुक्त होण्यासाठी नव्हे तर भक्ती, श्रद्धा आणि समर्पण भाव ठेवला तर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच मिळते. श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते अद्वितीय सिद्ध होते. त्यांचा प्रत्येक चमत्कार हा भक्ती, विश्वास आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचा संदेश देतो. आजही हजारो लोक स्वामींच्या कृपेमुळे अडचणींमधून मुक्त होतात. त्यांच्या नावाचा जप, त्यांच्या चरणी समर्पण आणि त्यांच्यावर असलेला दृढ विश्वास हेच जीवनात चमत्कार घडवतात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट स्वामी समर्थांचा विजय असो.